मित्रांनो नमस्कार. शेअर मार्केट गुंतवणूक या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपले 2 सबस्क्रायबर आहेत, त्यांनी प्रश्न विचारले होते. पहिले सबस्क्रायबर आहेत अर्णवजी. इथं तुम्ही नाव बघू शकता. यांनी विचारलं होतं, सर आम्ही ऑर्गॅनिक आणि नियोजन केमिकलबद्दल व्हिडिओ बनवा. दुसरा प्रश्न आहे विश्वनाथ यस यांचा. ते म्हणतात की अशोक लीलँडवर एक व्हिडिओ बनवा सर. तर ह्या कंपनीवर आज व्हिडिओ बघू आपण या कंपन्या कशा आहेत. तर पहिलं आपण घेऊया ॲमी ऑर्गॅनिक. ही कंपनी केमिकल कंपनी आहे आणि ह्या कंपनीचं डिटेल आपण पुढे बघूया. ही कंपनी 150 पेक्षा जास्त हिचे कस्टमर आपल्याला इथं पाहायला मिळतात. हिचे प्रोडक्ट जर पाहिले तर 450 पेक्षा जास्त प्रोडक्ट आपल्याला हिचे पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतर 25 पेक्षा जास्त देशामध्ये ही कंपनी एक्सपोर्ट करते आणि हिच्या नावावर स्वतःच्या नावावर 11 पेक्षा जास्त पेटंट्स आहेत. त्यामुळं लक्षात येतं की ही कंपनीचं जे R&D आहे ते किती सक्षम आहे. तर ह्या कंपनीचे ग्राहक तुम्ही बघू शकता. इथं लॉरस लॅब आहे, कॅडिला आहे, कॅडिला हेल्थकेअर, त्याच्यानंतर सिप्ला आहे आणि मग बाहेरचे जर पाहायचे असेल त्या बाहेरच्या कंपन्याचे काही नाव आहेत तुम्ही इथं बघू शकता. ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर पाहिलं तर मार्केट कॅप आपल्याला 4000 करोड दिसत आहे. स्टॉकचा PE 52 आहे. ROCE व ROE जर पाहिलं तर ROCE 20 आणि ROE 15 आहे. सेल्स या कंपनीचे बघूया. या कंपनीचे जर सेल्स पाहिले तर 160 करोड आहेत 2017ला, 188 करोड, 239 करोड, 240 करोड, 341 करोड, 520 करोड, 617 आणि आता ह्या 2 क्वार्टरचे 665 आहेत. सेल्स कंटिन्यू वाढलेले आपल्याला दिसतात. कोरोनामध्ये इथं 2020ला तुम्ही इथं बघू शकता 2020ला 240 होते, 2020ला 240 होते आणि 2019ला 239 होते. म्हणजे इथंही तिनं सेल्स हे कमी होऊ दिले नाहीत. पुढं बघूया. या कंपनीचं OPM जर पाहिलं तर OPM आपल्याला 14, 16, 18 आणि आता जवळपास 24ला गेलं होतं, पण आता 20च्या जवळपास हे 3 वर्षापासून आपल्याला OPM पाहायला मिळत आहे. पुढं जर पाहिलं तर या कंपनीचं नेट प्रॉफिट पाहूया. नेट प्रॉफिट जर पाहिलं आपण तर नेट प्रॉफिट 12 करोड, 18 करोड, 23 करोड, 27 करोड, 54 करोड, 72 करोड, 83 करोड आणि सध्या 2 क्वार्टरचं आपल्याला 55 करोड पाहायला मिळते. म्हणजे प्रॉफिट कुठेही डीप झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळं आपल्याला जो स्टॉक प्राईस CAGR तो आपल्याला चांगला मिळू शकतो. तर हिचा आपण सेल्स ग्रोथ बघू आणि प्रॉफिट ग्रोथ बघूया. सेल्स ग्रोथ 5 वर्षाची 27 आहे, 3 वर्षाची 37, प्रॉफिट ग्रोथ आहे 5 वर्षाचं 35 आणि 3 वर्षाचं 44. दोन्ही खूपच चांगलं आहे. त्यामुळं आपल्याला स्टॉक प्राईस CAGR हा प्रॉफिट ग्रोथपेक्षा इथं जास्त मिळायला पाहिजे आणि 25च्या पुढं असेल तरच आपण गुंतवणूक करत असतो. त्यामुळं हिचा प्रॉफिट ग्रोथ जर पाहिला तर 5 वर्षाचा 35 आहे, तर आपल्याला इथं 5 वर्षाचा 35पेक्षा जास्त म्हणजे 40-45च्या आसपास मिळायला पाहिजे आणि 3 वर्षाचा इथं 44 आहे, तर इथं आपल्याला 44पेक्षा जास्त 50च्या आसपास मिळायला पाहिजे. म्हणजे CAGR ह्या कंपनीचे पुढं चांगले येणार आहेत, कारण प्रॉफिट आणि सेल्स ह्या कंपनीचं चांगलं आहे. ही कंपनी लिस्ट झाली होती, तुम्ही इथं बघू शकता 850च्या आसपास. इथं 850च्या आसपास ती लिस्ट झाली होती आणि 2-3 आठवड्यामध्येच हा विकली चार्ट आहे, तुम्ही इथं बघू शकता. 2-3 आठवड्यामध्येच ती कंपनी 1400च्या जवळपास गेलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. इथं 1400च्या जवळपास ती गेली होती, पण नंतर पुन्हा ती कंपनी 850चा सपोर्ट घेतला आहे. पुन्हा इथं तुम्ही बघू शकता 850चा तिनं वारंवार सपोर्ट घेतलेला आहे आणि तिथून मग हे तिचा रेजिस्टन्स होता, जो की आता तिचा सध्याचा सपोर्ट आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. तर ती खाली आल्यानंतर पुन्हा 850 सपोर्ट घेऊन 3-4 वेळेस वर जाण्याचा तिनं प्रयत्न केला. एकदा इथं, पण ते सक्सेस झाला नाही. पण इथं तिनं ब्रेकआउट दिला, वर गेली आणि आता त्याचाच ती सपोर्ट घेत आहे. इथं एकदा सपोर्ट घेतला आहे आणि आता इथं एकदा आणि आता इथं एकदा
ती सपोर्ट घेत आहे. त्यामुळं कंपनी सपोर्टवर आहे आणि ती जी पहिले ह्या रेंजमध्ये चालत होती, तुम्ही बघू शकता की ही जी रेंज होती कंपनी चालायची ती आता तिनं बदलून ह्या रेंजमध्ये ती आता गेलेली आहे. कंपनी गुंतवणुकीची चांगली आहे. तुम्ही यावर अभ्यास करून ठरवू शकता की कंपनी घ्यायची की नाही. तर पुढे बघूया न्यूजन केमिकल. ही कंपनीसुद्धा केमिकलची आहे. वेगवेगळे केमिकल ही बनवते. इथं तुम्ही त्याचे नावं बघू शकता. आणि ही कंपनी 4 कंपनीचे फॅक्टरी आहेत. कुठं कुठं आहेत बघा. एक नवी मुंबईला आहे, वडोदराला आहे, गुजरातमध्येच दहेजमध्ये एक आहे आणि संगारेड्डी म्हणून हैदराबादजवळ तिथे एक. ह्या कंपनीचे 4 प्लॅन्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या कंपनीचे कस्टमर आहे तुम्ही बघू शकता. कस्टमर जर पाहिले तर हे कस्टमर आहेत कंपनीचे. हे बाहेरचे पण कंपनीचे कस्टमर आपल्याला पाहायला मिळतात. जपानचे आहे आणि भारतातली जर पाहायची तर डिव्हिस लॅबोरेटरीज, लॉरस लॅब आहे, ही कंपनी आहे, थर्मॅक्स लिमिटेड आहे, वोल्टास आहे. ह्या कंपन्या हिचे ग्राहक आहेत. ह्या कंपनीचं मार्केट कॅप बघू. ह्या कंपनीचं मार्केट कॅप 4000 करोड आहे. स्मॉल कॅप कंपनी आहे. 74चा PE आपल्याला इथं पाहायला मिळत आहे. ROC व ROE जर पाहिलं तर ROC आपल्याला 13 आणि ROE 10 दिसत आहे. फेस व्हॅल्यू मागच्या कंपनीची फेस व्हॅल्यू 10 होती, ती सांगायची राहिली. हिची फेस व्हॅल्यू 10 आहे. म्हणजे पुढे जर स्प्लिट झालं तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. सेल्स बघू. या कंपनीचे सेल्स जर पाहिले तर 66 करोड आहेत. त्याच्यानंतर 74 करोड, 84 करोड, 100, 110 करोड, 161, 239, 306, 336, 487, 686 व आता 2 क्वार्टरचे आपल्याला इथं 729 पाहायला मिळत आहेत. पुढे बघूया नेट प्रॉफिट बघूया कंपनीचं. नेट प्रॉफिट जर पाहिलं तर सुरुवातीला 4 करोड आहे, नंतर 5 करोड आहे, नंतर 8, 11, 21, 29, 31, 45, 50 आणि आता 2 क्वार्टरचं आपल्याला इथं पुन्हा 50 पाहायला मिळत आहे. प्रॉफिटही चांगला आहे. त्याच्यानंतर सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ आणि स्टॉक प्राईस CAGR बघूया. सेल्स ग्रोथ ही, प्रॉफिट ग्रोथ ही आणि स्टॉक प्राईस CAGR. सेल्स ग्रोथमध्ये 10 वर्षाच्या 26% आहे, 5 वर्षात 34, 3 वर्षाचं 31% सेल्स ग्रोथ चांगली आहे. 10 वर्षाचं प्रॉफिट ग्रोथ आपल्याला 28 मिळत आहे, 5 वर्षाची 36 आणि 3 वर्षाची 26 मिळत आहे. आणि ह्याच्यापेक्षा आता आपल्याला स्टॉक प्राईस CAGR इथं जास्त मिळायला पाहिजे. तुम्ही इथं बघू शकता 3 वर्षाचा 20 आहे, तर इथं 3 वर्षाचा आपल्याला 25 मिळालेला आहे. इथं 3 वर्षात 36, तर इथं आपल्याला 40च्या आसपास मिळायला पाहिजे किंवा 40च्या पुढं. इथं 28 आहे, तर इथं आपल्याला 35च्या आसपास मिळायला पाहिजे. तर हिचे सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ आणि स्टॉक प्राईस CAGR हे चांगले आहेत. त्याच्यानंतर हिचा आपण चार्ट बघूया. चार्ट जर पाहिला तर ही कंपनी वर 1900च्या आसपास गेली होती, पण तिथून आता तिनं करेक्शन दिलं आणि इथं 1200चा सपोर्ट घेऊन ती वर गेलेली आहे. आता ती जर पुन्हा 1300ला मिळाली तर चांगला एक गुंतवणुकीची चांगली संधी आपल्याला इथं मिळू शकते. आणि त्याच्या खाली आली 1200ला तर अजून सुवर्ण संधी होईल. त्याच्यानंतर पुढचा बघूया आपण अशोक लीलँड. ही कंपनी काय करते आपल्याला माहीतच आहे. अशोक लीलँड कंपनी तर ही काय करते, मीडियम अँड हेवी कमर्शियल व्हेकल ह्याच्यामध्ये M&HCV ही अशा गाड्या बनवते. ही ऑटोमोबाईल क्षेत्रातली कंपनी आहे. आणि ह्या कंपनीचं मार्केट कॅप बघू आपण. जवळपास लार्ज कॅप कंपनी आहे. 49,800 म्हणजे जवळपास 50,000 करोड मार्केट कॅप आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि PE 23चा आहे. ROC व ROE जर पाहिलं तर ROC आपल्याला 11 पाहायला मिळत आहे आणि ROE 15 पाहायला मिळत आहे. ह्या कंपनीची सेल्स बघू. सेल्स जर पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की मार्च 2016ला सेल्स 21,000 करोड आहे, 17ला 22,000 करोड, 29,000 करोड, 33,000 करोड. पण मार्च 20ला सेल्स कमी झाले, 21,000 करोड झाले, 19,000 करोड, पुन्हा 26,000 करोड, पुन्हा 42,000 करोड. आणि आता 2 क्वार्टरचे आपल्याला इथं 44,000 करोड सेल्स आपल्याला पाहायला मिळतात. सेल्स हे खालीवरी आहेत, म्हणजे शेअर पण खालीवरी चालणार. प्रॉफिट बघूया. सेल्स खालीवरी म्हणल्यावर प्रॉफिट खालीवरीच राहणार आहेत. प्रॉफिट बघा, -222 करोड, -200 करोड, 205 करोड. त्याच्यानंतर प्रॉफिटमध्ये आली कंपनी 712 करोड,
1600 करोड, 1800 करोड, 2100 करोड. पुन्हा सेल्स प्रॉफिट कमी झालं 460 करोड. इथं कंपनी पुन्हा तोट्यात गेली. पुन्हा इथं 285 तोट्यात गेलेली कंपनी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर 285 नंतर पुन्हा प्रॉफिटमध्ये आली 1362. म्हणजे सेल्स जसे कमी जास्त होत होते तसं प्रॉफिट पण इथं कमी जास्त झालं आहे. म्हणजे ह्या कंपनीचा जो प्राईज आहे, ह्या कंपनीची प्राईज पण प्रॉफिटलाच फॉलो करते. कोणत्याही कंपनीची तर प्राईज ही प्रॉफिटला फॉलो करते. ह्याचाच अर्थ हा की ही कंपनी वर खाली खालीवर अशी चालत राहणार आहे. पुढे आपण बघूया हिचे CAGR कसे मिळाले. तर सेल्स ग्रोथमध्ये बघा तुम्ही, सेल्स ग्रोथमध्ये जर पाहिलं तर 5 वर्षाची सेल्स ग्रोथ आपल्याला किती दिसते, 7% आहे. 3 वर्षाची 24% आहे. आणि प्रॉफिट ग्रोथ जर पाहिली तर 5 वर्षाची -7 आहे, 3 वर्षाची 50 आहे. आणि ह्या चालू वर्षाची जर आहे 563. म्हणजे चालू वर्षामध्ये ही कंपनी बरीच चाललेली आपल्याला इथे दिसत आहे. प्रॉफिट वाढलेत म्हणजे कंपनी चाललेली आहे. 563 दाखवायला लागले. आणि स्टॉक प्राईस CAGR ते जर पाहिले आपण तर 10 वर्षाचा 26% आहे. तेही इथं प्रॉफिट आपल्याला इथं वाढलेले दिसत आहेत म्हणून ह्या CAGR वाढला, इथं कंपनी चालली म्हणून. 5 वर्षाच्या 15% आहेत, 3 वर्षाचे 14% आहेत. पुढं बघूया हिचा चार्ट बघा. ही चार्ट बघण्याच्या आधी आता सध्या तर खूप कंपनीवर आहे, एकदम ऑल टाईम हायच्या जवळपास कंपनी चालू आहे. तर त्याच्या आधी मी तुम्हाला ही कंपनी कशी चालते हे दाखवतो. तर ह्या कंपनीचा मी लॉंग टर्मचा चार्ट ओपन केलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता की ही कंपनी इथं मे 2018 इथं तारीख बघा आणि एप्रिल 2020 ह्या वेळेमध्ये ही कंपनी किती टक्के पडली होती, 76.43. म्हणजे जवळपास 80% ही कंपनी पडली होती. आणि ही कंपनी त्याच्या एवढीच इथंच पडली नाही तर मागं पडलेली दिसत नाही बाबा. कारण इथं जर तुम्ही जर पाहिलं इथं तर इथं काही एवढी पडलेली दिसत नाही कंपनी, इथंच एवढी पडलेली आणि तेच तुम्ही दाखवायली असं जर तुम्ही म्हणत असाल. आता इथं तर काहीच दिसत नाही पण मी तिथं पण दाखवतो ही कंपनी किती पडलेली होती. तर इथं मागं बघा. आता ही कंपनी 2010 ते 2013 या 3 वर्षामध्ये इथं तुम्ही तारखा बघू शकता. ही कंपनी किती पडली होती. ही कंपनी 65.83 म्हणजे जवळपास 70%च्या आसपास ही कंपनी आपल्याला इथेही पडलेली पाहायला मिळत आहे. पुन्हा मागं जाऊया. मागं बघा ही कंपनी 2006 ते 2009 या 3 वर्षामध्ये किती टक्के पडली होती. तर ही कंपनी या 3 वर्षामध्ये आपल्याला इथं 72% पडलेली पाहायला मिळत आहे. आता मागं जाऊ जिथं की आपण म्हणत होतो की इथं काही पडलेली दिसत नाही तर तिथं बघूया आपण. तर तिथं बघा ही कंपनी किती पडली होती. तर इथं आपल्याला 99 इथं बघा 99 ते 2000 ह्याच्यामध्ये ही कंपनी इथंही 70% पडली होती. एका जणाने मला कमेंट केली होती की मागचं काय बघता, पुढं फ्युचर बघा. मागचं जर बघितलं नाही तर आपण इथं तोंडावर पडू. आज जर आपण हा शेअर खरेदी केला तर ऑल टाईम हायच्या जवळ आहे आणि आपले दात पडल्याशिवाय राहणार नाहीत. कारण ही जर उद्या 70-80% पडली तर तुम्ही 5% पडली तर कंपनी पडली माझे 5% गेले आपण म्हणतो. आणि ती 70-80% पडल्यानंतर आपण शेअर ठेवणार आहेत का. त्यामुळं अशी वॉलेटाईल कंपनी ठेवायची आणि तर ते आपल्याला शक्य होणार नाही. 70-80% 4-5 वर्षांमध्ये पैसेच जर बनत नसतील तर ही कंपनी आपण ठेवू शकत नाहीत. आणि तुम्ही जर ही ठेवू शकत असाल, एवढी खालीवर होणारी कंपनी जर तुम्ही ठेवू शकत असाल तर ठेवायला हरकत नाही. पण पैसा जर सहजासहजी दुसऱ्या कंपन्यामध्ये 25 CAGR मिळत असेल आणि एवढ्या पडत नसतील तर ही कंपनी जास्त पडते. म्हणजे हाय रिस्की आहे आणि रिवॉर्ड काहीच नाही आहे. तर अशी कंपनी घेण्यापेक्षा दुसऱ्या चांगल्या कंपन्या आहेत ज्या की आपल्याला त्रासदायक ठरत नाहीत आणि आपला पोर्टफोलिओ कंटिन्यू आपल्याला वाढलेला दिसू शकतो. तर इथं बघू शकता वर इथं ऑल टाईम हायवर गेलेली ही कंपनी आता थोडीशी खाली आलेली आपल्याला इथं दिसत आहे. आणि तिनं बरोबर हा सपोर्ट आपल्याला इथं घेतलेला पाहायला मिळत आहे. तर गुंतवणुकीसाठी कोणताही सेन्स बनत नाही की ह्याच्यामध्ये आता गुंतवणूक करावी. पण जर ही खाली आली आणि तुम्हाला गुंतवणूक करावं वाटलीच तर 140 आणि दुसरं जर 100पर्यंत जर मिळाली तर ह्याच्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे, कोणताही कॉल किंवा टिप्स नाही आहे. तुम्ही तुमचा अभ्यास करून या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची की नाही हे तुम्ही ठरवू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.